जेव्हा ह्यांना सुट्टी असते ना, त्यावेळेस धनुष त्यांच्याकडून खूप जास्त लाड करून घेत असतो. म्हणजे 5 दिवसाची उणीव भरून काढतो असं म्हणायला सुद्धा काहीच हरकत नाही. कारण सुट्टी असल्यानंतर ना प्रचंड त्रास देतो त्यांना. इथे दोघांसाठी पण सकाळचा चहा घेतला होता आणि बाहेरचं वातावरण बघत बघत मस्त चहा एन्जॉय केला. थोड्याच दिवसामध्ये हा डोंगर दिसणार नाही, कारण सोसायटीचे फ्लोअर आता वाढत चालले त्याच्यामुळे. काल डीमार्टमधून मी हे सिलिकॉनचे चॉकलेट मोल्ड्स आणले होते, ज्याच्यामध्ये आम्हाला चॉकलेट्स बनवायचे आहेत म्हणून. बऱ्याच जणांनी मला कमेंट्स थ्रू सांगितलं होतं की तू डोसा पॅन कुठल्या कुठल्या ब्रँडचा घे म्हणून. पण डीमार्टमध्ये मला हा दिसला आणि स्वस्तसुद्धा होता म्हणून मग मी हा घेतला. 300 रुपयांना मला हा भेटला आहे बघा. आता कसं त्याच्यामध्ये डोसे वगैरे होतात तसं मी तुम्हाला सांगेन. दुपारचं जेवण बनवायला घेतलं. डीमार्टमधून जे काही सामान आणलं होतं ना, ते सगळं भरून ठेवलं. जरा वेळच केला होता जेवण बनवायला, कारण हे त्यांच्या कामानिमित्त बाहेर गेले होते आणि ते यायच्या आधी 10 मिनटं फक्त मी भाकरी बनवायला घेतल्या. आधीच मी अंड्याची भुर्जी बनवून ठेवली होती आणि अर्ध्या तासाच्या वरती जर लोखंडी तव्यामध्ये भाजी केलेली राहिली ना, तर त्याचा स्मेल थोडासा वेगळा येतो किंवा टेस्टसुद्धा बदलते. इथे धनुसाठी अंडी शिजवण्यासाठी टाकली होती. जेवण झाल्यानंतर मी तसंच टी व्ही बघत बसले, म्हणून माझं हे छोटंसं बाळणं सगळं तिकडं उचलून ठेवत होतं, म्हणजे किचनमध्ये नेऊन ठेवत होतं आणि मला हे खूपच छान वाटतं. म्हणजे धनुषला ना लहानपणापासून मी सवय लावली आहे की जे वस्तू तो घेईल ना, तो सगळं जागच्या जागी ठेवलंच गेलं पाहिजे आणि ती सवय पण तो फॉलो करतो. त्याला पण खूप जास्त आवडतं, म्हणजे नीटनेटकापणा त्याच्या अंगामध्ये आहे. अगदी सेम त्याच्या पप्पांसारखा सगळ्या वस्तू जागच्या जागी लागतात त्याला. अस्तव्यस्त झालेलं अजिबात आवडत नाही. त्याचं कपाट थोडंसं आवरायचं होतं म्हणून मग सगळं ऑर्गनाईज करून ठेवलं मस्त. आणि संध्याकाळी आम्ही नर्सरीमध्ये गेलो, कारण खूप दिवस झालं झाडांची शॉपिंग केलेली नव्हती. 2 छान अशी गुलाबाची झाडं घेतली आणि एक मोगऱ्याचं झाड घेतलं. त्याचा की स्मेल खूप छान आहे. संध्याकाळी आम्हाला एवढी काही भूक नव्हती, कारण दुपारचं जेवणच खूप जास्त हेवी झालं होतं, म्हणून येताना समोसे आणले होते आणि आज खूप दिवसातून धनुसाठी मॅगी बनवली होती. सो नो कमेंट्स. चलो बाय बाय.